राक्षसी प्रवृत्ती प्रत्येकामध्ये असते, फक्त दिसत नाही, उन्मळून येत नाही. आणि आत्ताचे राक्षस तर सगळ्यात जास्त महाराज लोकच आहेत. एकमेकांची बदनामी करणं, एकमेकांविषयी वाईट विचार पसरवणं, चढत्या घरावरचे वेल उतरवणं. पण त्यांना हे कळत नाही की एखाद्याच्या चढत्या घरावरचा जर वेल उतरवला तर त्याचं किती मोठं पाप आहे. आणि समोरचा व्यक्ती शांत आहे म्हणून असं समजायचं नसतं की ती व्यक्ती काहीच करत नाही किंवा काहीच बोलत नाही. 100 सुनार की आणि 1 लोहार की. एकचदा ठोकायचं, वाट पाहिजे नाही, विचार करायचा नाही. आणि अशाही व्यक्तीवर, अशाही मुलीवर विश्वास ठेवू नका. मी कालही बोलून गेलो. आता ही कथा आहे ना देवीची, त्याच्यामुळे स्त्री शक्तीचा आदर करणं, बोलणं हे गरजेचं आहे. अशाही मुलीवर विश्वास ठेवू नका जी आज तुम्हाला सांगेल की मी आयुष्याच्या काही टोकापर्यंत तुझी सोबत द्यायला तयार आहे, आणि दुसऱ्याचं ऐकून जे आपल्यावरती विश्वास ठेवत नाही अशा लोकांशी संबंध ठेवणं तोड, म्हणजे कमी करा, बंद करा, कामापुरता काम. कारण की हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा हात कधी कुठे केव्हा धरतील हे सांगता येत नाही. म्हणून अशा मुलींपासून सुद्धा सावधान राहा. आणि मुलांनाही माझं तेच सांगणं आहे की तुम्ही अशा मुलींपासून सुद्धा सावधान राहा.